हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बघा आपण गऱ्यापासून केशरी शिरा करून घेऊ. काही एक वाटी गरा आहे, त्याच्यात तूप टाकले आणि आता ह्याला खमंग भाजून ठेवायचं. आपल्याला नवं वर्ष आहे ना, शिरा सकाळी करायचा आणि नैवेद्य दाखवायचा आहे. चांगला भाजून घेते, का तर मला सकाळी लवकर करायचं आहे. आता भाजून ठेवणार आहे. नैवेद्यासाठी ह्याला पाणी टाकल्याला जमत नाही, म्हणून फक्त भाजून ठेवायचं. फक्त खमंग भाजून ठेवायचा आणि सकाळी त्याच्यात केशरी कलर, काजू, बदाम, साखर टाकायची आणि नैवेद्य दाखवायचा देवाला. पुढचं वर्ष आनंदाचं जावो हे प्रार्थना करायची देवाला. आणि तुम्हाला नव्या वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बरं का. हे मी शिरा करायला नव्या वर्षासाठी. जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माझ्या पुढच्या वर्षीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपल्याला पुढचं वर्ष खूप चांगलं जावं हीच मी भगवंताचरणी प्रार्थना करते. आता हे चांगले भाजते आणि सकाळी ह्याला ना ह्याच्यामध्ये कलर, साखर, दूध, केळ सगळं टाकून हे प्रसाद तयार करणार आहे. आता हे बघा, कारण शिरा भाजून ठेवला होता ना मी गऱ्याचा, चांगला भाजून ठेवला आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी उकळून घेतलं आहे मी चांगलं. पाणी चांगलं उकळून घेतले. तुम्हाला केळे कुस करून टाकायचे असतील तर ह्यावेळेस टाकू शकता. मी टाकणार नाही केळ. आता छान भाजला आहे, खूप मस्त भाजला आहे बघा, छान कलर आला आहे त्याला. आता ह्याच्यामध्ये कलर टाकायले, केशरी कलर आहे आणि केशरचे धागे आहेत ती टाकलेले. आता आपण मिक्स करून घेऊ हे सगळं. 10 ते 12 केशरचे धागे टाकलेत मी त्याच्यामध्ये आणि शिरा चांगला भाजला आहे. खिडकी खोला. आता कशात पाणी टाक, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि पाणी थोडं टाकून असं हलवायचं, म्हणजे गाठ तयार होत नाही मध्ये. थोडं पाणी टाकून अगोदर हलवून घ्यायचं असं, म्हणजे गाठ तयार होत नाही कुठं गऱ्याची. जसं लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, पण पाणी गरम करूनच टाका बरं का, गार पाणी टाकू नका. हो का, किती कलर छान आला आहे. केशर टाकलं आहे, केशरी कलर टाकला आहे. आणि शिरा चांगला शिजवून घ्यायचा. शिरा चांगला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये काजू, बदाम, वेलची पावडर आणि साखर टाकायची. मी साखरेबरोबर वेलची पावडर वाटीत टाकून ठेवली इथं. होता चांगला भाजला आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला. पाणी ह्याला भरपूर लागते बरं, गऱ्याच्या शिऱ्याला शिजावं लागते चांगला. नाही शिजला तर ते शिरा चांगला लागत नाही. परतसुद्धा पाणी टाकताना सावधगिरीने टाकावं लागतं आणि सारखं त्याला हलवावं लागतं, ढवळावं लागतं असं, नाहीतर गाठ होण्याची शक्यता असते परतसुद्धा. म्हणून चांगलं हलवून घ्यायचं. हो, आणखीन याला पाणी लागतं बरं. पाणी खूप शोषून घेते गरा असते नाही. आता लागलं तर पाणी टाकायचं, नाही तर चांगलं शिजवायचं आणि साखर टाकायची. का तर माझ्याकडे पाणी लागणार नाही. पाणी जर टाकलं तर पातळ होऊन नसेल ती. आता चांगला शिजू देते त्याला. 1 वाटी असला गरा तर 1.25 वाटी ते 1.5 वाटी साखर टाकावी लागते, नाहीतर गोडपणा येत नाही. तुम्ही जर फिकं खात असतात तर फिकं करा, तसं काही नाही. तुमच्याकडे गुळाचा खात असतील तर गुळाचा पण छान होतं बरं. ही आपल्या आपल्या आवडीनुसार करा. माझ्याकडं गोड लागते जास्त, सब फिका खात नाही, म्हणून मी साखर जास्त टाकणार आहे. आता ह्याला चांगला शिजू द्यायचा आणि नंतर साखर टाकायची. आणखीन 2 मिनिट चांगला शिजू द्यायचा ह्याला. हो का, ह्या वाटीने 1.5 वाटीचा केला आहे मी, मोठी वाटी आहे.
रोजच्या वापरातली वाटी आहे वरणाची. हे चांगला शिजला तर पाक होत नाही, नाहीतर जास्त पाक होऊन साखर वितळून पाक होतं आहे. हे का वेलची पावडर पण टाकली त्याच्यावर. हे बघा मी 1.5 वाटी साखर टाकायली. चांगला ढवळून घ्यायचा साखर टाकल्यानंतर. सगळीकडे साखरेचं पाक चांगला व्हावा लागतं. एका जागी ठेवलं तर खाली शिरा चिकटून जाईल आणि सगळा शिरा जे जळून जाईल खालच्या बाजूचा. आता हो का मी तुम्हाला म्हणले होते ना पाक होत आहे म्हणून. आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकत जायचं. पाणी जर जास्त झालं तर जास्त पाक होते आणि परत ते शिरा खूप पातळ होतं आहे. आता हे थोड्या वेळाने गार झाला ना शिरा मोकळा होतो चांगला. गरम आहे ना आता आणखी म्हणून ते तसा झाला आहे. माझ्याकडे काजू बदामाचे काप आतच टाकलेले आवडतात. मी खिसलेले आहेत बारीक. हो का मी आत टाकायले काजू बदामाचे काप. माझ्याकडे फ्रूटची किसणी आहे ड्रायफ्रूटची, त्याच्याने खिसलेली आहेत ही बारीक बारीक. तुमच्याकडे नसलं तर तुम्ही अडकीत ताणी पण बारीक करू शकता, ठेचून पण बारीक करू शकता. आपली आवड आहे कसं करायचं ते करा. आता हे चांगलं शिजू देते. चांगला शिजल्यानंतर त्याला पॅक डब्यामध्ये काढून ठेवायचा आणि गरम गरम सर्व करायचा. हां कलर नाही, कलर बारच बघा किती छान दिसायला आहे. आता हे चांगला शिजू देते आणि शिजल्यानंतर अगोदर देवाला नैवेद्य दाखवते आणि परत सर्व करते. फक्त भाजण्याची छोटी कसरत असते. भाजायला चांगलं भाजावं लागते. कच्चं ठेवायचं नाही. कच्चं ठेवलं की शिरा चांगला लागत नाही आणि पाणी पण शोषून घेत नाही. मग ते कच्चं ठेवल्याला जरा. आता ह्याला तूप सुटेपर्यंत चांगलं शिजवायचं. ह्याला तूप सुटतं आहे. तूप सुटलं की बंद करायचं. तूप सुटलं की शिरा शिजला म्हणून समजायचं आणि असं गोल आकारामध्ये हलवीत जायचं. म्हणजे अंगावर येत नाही आणि उडत पण नाही. ते काय असतं शिजताना उडतं आहे. उडून अंगावर येते. हो का घट्ट झालं आहे. हो का आणखीनसुद्धा मोकळा होतं आहे ही थंड झाल्यानंतर. माझा जर हा गऱ्याचा शिरा केलेला तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा गऱ्याचा शिरा कसा वाटला. धन्यवाद.